आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। पावन मधुर सरस रस किती मन भावन। युग युग गीत तयांचे गावे, प्रभु गुण गात मना सुखवा। कुरुक्षेत्राला चारही बाजूने घेरलाय। जर विभीषणानं पाहिलं तर आपलं गुपित फुटेल। तुमचं गुपित फुटलं आहे शुक आणि सारंग। मायेने वानर सैनिकांचे रूप धारण करून सुद्धा तुम्ही विभीषणाच्या नजरेतून सुटू नाही शकलात। आता तुमचा लपवा छिपीचा खेळ संपला आहे। आपल्या खऱ्या रूपात या। पकडा या दोघांना। कोण आहेत हे दोघं? शुक आणि सारंग, लंका नरेश रावणाचे विशेष गुप्तचर। या दोन्ही लंकावासियांना बंधनमुक्त करा। गुप्तचरांना सोडून देणं युद्धात पराभवाचं कारण ठरू शकतं दादा। लक्ष्मण, जय आणि पराजय जर गुप्तचरांच्या जगण्या मरणावर अवलंबून असेल तर शूरवीरता आणि रणकौशल्य व्यर्थ आहे। आपल्यासारखा उदार शत्रू मी आजवर पाहिला नाही। याचं कारण मी कोणत्याही प्राण्याचा शत्रूच नाही। जर तुम्ही सर्व रहस्य जाणली असतील तर लंकेत जाऊन प्रसन्नतापूर्वक आपल्या राजाला आमच्या बलसामर्थ्याबद्दल पूर्णपणे परिचित करा। केवळ सैन्य मोजणीनं आणि सेनापतीच्या बळाचा शक्तीचा अंदाज घेऊन युद्धाचा निर्णय आणि वैर्यावर विजय प्राप्त नाही होत। धर्म, नीती आणि सत्यात यथार्थ शक्ती असते। विजय नेहमी सत्याचाच होतो, अन्यथा सर्व शक्तिशाली आतताई अमर झाले असते। जशी आज्ञा दया विधान। अयोध्यानाथ, आता आम्हाला जायची आज्ञा द्या। जा आणि जाऊन लंकेशला आमची शक्ती आणि आमच्या सेनेचं सारं रहस्य सांग। हे आव्हानही ऐकव की ज्या बळावर तू देवी सीतेचं हरण केलं आहेस तेच बळ आता आपली सेना आणि सर्व शक्तीनिशी रणभूमीत दाखव। याच बरोबर राजा रावणाला तपस्वी रामाचं हे आव्हानही ऐकव की राम केवळ त्याच्या पत्नीसाठी लढत नाहीये तर संपूर्ण जगातील स्त्री सन्मानाच्या सुरक्षेचा आदर्श स्थापन करण्यासाठी एक धर्म युद्ध करीत आहे। त्यामुळे भविष्यात असा कुत्सित प्रयत्न आणि असा दुराग्रह कुणीही राजा करू शकणार नाही। लाज नाही वाटत? बेकडाप्रमाणे हे सांगताना की विभीषण वध करणार होता पण कृपा सिंधू रघुनाथानं आम्हाला वाचवलं। मोठे चतुर गुप्तचर बनवून त्याचं रहस्य जाणायला गेला होता। आपली निर्बलता दाखवून परत आलात।
यापेक्षा चांगलं झालं असतं जर तुम्ही आपल्या जीवाशी खेळला असतात तर. भेकड कुठली? आम्हाला भेकड समजू नका महाराज. शत्रूच्या गुप्तचराला आजपर्यंत कोणीही जिवंतपणे परत नाही जाऊ दिलं. ही तर कृपा सिंधू क्षमामूर्ती श्रीरामाची उदारता होती. श्री म्हणू नकोस त्याला. सुख तुला माहित आहे, शत्रूंची प्रशंसा ऐकण्याची सवय नाही आमची. ज्याप्रमाणे तू वैऱ्याचे गुणगान गातो आहेस त्यावरून तुझ्या विश्वासावर आम्हाला संशय येत आहे. काय तुला पण बिभीषणाप्रमाणे राजद्रोही तर व्हायचं नाही ना? क्षमा महाबली, क्षमा दिग्विजयी. आम्हाला असलं दूषण लावू नका. आमच्या राज्यभक्तीवर संशय घेऊ नका. आमच्यासाठी लंकेच्या या माती समोर स्वर्ग सुद्धा काही नाही. आपल्या एका आदेशावर आम्ही आमचे डोकं उडवण्यास तयार आहोत. महाराज, जे काही पाहिलं, जे काही ऐकलं ते सांगणं आमचा धर्म आहे. ठीक आहे, क्षमा केली आम्ही. सांग, शत्रुदलाची काय रहस्य घेऊन आलात? ज्या वानर सेनापतीच्या शक्तीचा अंदाज आला आहे ते सांग. आणि माया युद्धामध्ये आमच्याशी सामना करणारे योद्धा कोण कोण आहेत त्यांचं वर्णन कर. काय काय ऐकू? कोणाकोणाचं वर्णन ऐकू? तिथला सर्वसाधारण वानर सैनिक आणि शिपायांमध्ये एक अद्भुत साहस आहे. महाराज, हनुमानाच्या शक्तीला तर आपण पाहिलंच नाही. तिथल्या सर्वसाधारण सैनिकांतील अद्भुत साहस पाहून आम्ही सुद्धा दंग राहिलो. प्रलाप बंद कर. त्रिकूट शिखरावरून आम्ही स्वतः अवलोकन करतो. तू एका एकाचा परिचय दे आम्हाला. अवश्य त्रिलोक विजयी. तेव्हा आपण शत्रूच्या सैन्य दलाचा आणि साहसाचा तर्क लावू शकाल. चल. पहा प्रभू, ही आहे लंकानगरी. विश्वकर्मा रचित, कुबेरा द्वारा सुसज्जित, सुवर्ण जडित लंकापुरी. ही तर जणू अलकापुरीवरही मात करीत आहे. विभीषण कुलद्रोही. आम्ही त्याचं तोंडही पाहू इच्छित नाही. आणखी त्याच्याबरोबर कोण आहेत? किष्किंधा नरेश, सूर्यपुत्र सुग्रीव आणि त्यांच्या बरोबर लक्ष्मण, आणि ते आहेत श्रीराम. श्री म्हणू नकोस. राम. 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 तो गोपुरावर कोण आहे हो? हो, स्वतः लंकाधिपती रावण. 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 काय हाच सीतामातेला घेऊन गेला होता? नराधम, याला पृथ्वीवर राहण्याचा काही अधिकार नाही. मी आत्ताच याला यमपुरीत पोचवून टाकतो. रावण.
सुग्रीव मित्रा, हा कसला आतताईपणा, हा कसला बालिशपणा? प्रभू, त्या नरपिशाच नराधमाला पाहून मी माझ्यावर ताबा नाही ठेवू शकलो ना. साहसाची साकार मूर्ती वीरवर, तुझ्या या असामान्य साहसानं आम्हाला सर्वांना चिंतेत टाकलं. महाबली, आता कधीही अशा प्रकारचं कठीण साहस करून स्वतःचे प्राण संकटात नको घालूस. मी माझ्या मनाच्या व्यथेचं वर्णन कसं करू प्रभू? माता सीतेला पळवून नेणाऱ्या त्या आतताई पाप्याला पाहून माझ्या नसानसातून वीज चमकली. माझा राग अनावर झाला. मी वेड्यासारखा झालो प्रभू. मित्रा, तू आमचा राजा आहेस. केवळ तू हरल्यामुळे आम्ही सर्वजण पराजित झालो असतो. आपल्या धर्मयुद्धावर अधर्माचा विजय झाला असता. तुला कोणतंही पाऊल न विचारता किंवा सल्ला न घेता उचलता कामा नये. प्रभू, पुन्हा अशी चूक नाही होणार प्रभू. काय म्हणालीस? सुग्रीव नाव होतं. आकाश मार्गातून उल्कापाताप्रमाणे तुटून पडला आमच्या महाराजांवर. हे प्रभू, काय काय अघटित होत आहे. अशा प्रकारे त्या दिवशी अदृश्य दिशेतून एक बाण आला, माझे कर्णफूल पाडले. महाराजांचा मुकुट धुळीत पडून मळला आणि नंतर तो बाण कोण जाणे कुठे नाहीसा झाला. आणि आम्ही बढाई मारतो की माया शक्तीमध्ये आमच्यापेक्षा कुणीही वरचढ नाही म्हणून. सांगा, ही सर्व लक्षणे कोणत्या गोष्टींची संकेत आहेत? हे प्रभू, आता मी करू तरी काय करू? कशी त्यांची दुर्बुद्धी बदलू? त्यांना सन्मार्गावर आणण्यासाठी काय उपाय करू? शांत व्हा महाराणी. आपण खूप घाबरले आहात. मोठमोठ्या राजांनी आपल्या पतीचं काहीही बिघडवलं नाही. तू स्त्री आहेस आणि तू स्त्रीच्या मनातली गोष्ट समजू शकत नाहीस. वाईट आणि वाईटच होत आहे. सुधार कुठे आहे? एक निवेदन करू. आपले पिताश्री दानवराज मई महाराज लंकेचा पुनरुद्धार करण्यासाठी आले आहेत. त्यांना सांगा, ते महाराजांना हिताच्या व अहिताच्या गोष्टी सांगतील. मई महाराज सासरे, त्यांचा आदर करतात. हनुमान तर सर्व लंका जाळून गेला होता. त्याचं पुनर्निर्माण इतक्या लवकर आपल्या पिताश्रीनंच केलं. महाराज त्यांच्या विचारांचा आदर करतील. तुझा पती काही नवी गोष्ट नाही करत पुत्री. ही तर आपल्या राक्षस समाजाची जुनी परंपरा आहे की ज्याच्या जितक्या अधिक राण्या असतील तो तितकाच अधिक वैभवशाली व बलवान मानला जाईल. हे तर प्रतिष्ठेचे लक्षण आहे पुत्री. पिताश्री, लंकेश्वरांच्या महालात कितीही राण्या राहिल्या, माझा त्याला काही विरोध नाही. मग काय सीतेशी आहे? नाही, सीतेलाही नाही. जर सीता लंकेश्वराला आपल्या इच्छेने स्वीकारेल तर मी सख्या बहिणीसारखे तिच्यावर प्रेम करेन. जर ती माझ्या स्वामींना सुख देऊ शकली तर त्यासाठी मी माझे प्राणही अर्पण करायला तयार आहे. पुत्री, मग हा संताप का? पिताजी, सीता काळ रात्र बनून आली आहे. ती माझी सवत नाहीये, माझ्या पतीचा काळ बनून आली आहे. होय पिताजी, आपल्या मुलीचं वैधव्य आहे सीता. जर आपल्याला आपल्या मुलीच्या कपाळावर सौभाग्य तिलक टिकवायचा असेल
तर आपल्या जावयाच्या मनातून सीतेचा मोह काढून टाका. हे भय, ही आशंका, ही चिंता कोणत्या कारणामुळे तुझ्या मनात घर करून आहे पुत्री? ज्या दिवशी सीतेला पळवून आणलंय, एक दिवस तरी शांततेने गेला आहे. काय काय अनर्थ आणि अमंगल होत आहे. विनाशाचे वावटळ उठत आहेत. एक वादळ साऱ्या लंकेला नष्ट करत दिवसेंदिवस प्रत्येक दिवशी पुढे येत आहे. ज्यांना आपण साधारण वनवासी प्रवासी समजून तुच्छ समजत होतो, त्यांनी सृष्टीतील सर्वात असंभव कार्य केलं आहे. समुद्राला बांधण्याची कधी कुणी कल्पना तरी केली होती? पिताजी, एका वानराकडून जळून भग्न झालेल्या लंकेचे पुनर्निर्माण तर आपण केलेत, परंतु माझ्या पतीच्या शरीरात नवीन प्राण घालू शकाल का आपण? बोला पिताजी, बोला. शांत हो, शांत पुत्री, शांत हो. तुझ्या उसळत्या उद्गारांनी माझ्या हृदयाला अशांत केले आहे. मुली, मी प्रयत्न करेन की तुझ्या पतीला सन्मार्गावर आणू शकेन, त्याचा हट्ट नाहीसा करू शकेन. आता युद्ध अटळ आहे. लंकेचे मंत्रीगण, सेनेचे पदाधिकारी नायकगण, युवराज इंद्रजित, सेनाध्यक्ष प्रहस्त, आपल्या सर्वांना माहीतच आहे की आर्यव्रताहून आलेला दुराग्रही दुस्साहसी मानव काही अस्वल वानरांना बरोबर घेऊन लंकेवर स्वारी करण्याचं स्वप्न पाहत आहे. आता युद्ध अटळ झाला आहे. लंकेश, युद्धाला आपल्या लंकेच्या दाराशी आणण्याची जबाबदारी काय फक्त त्या मानवावरच आहे? काय आपण या गोष्टीवर विचार नाही करू शकत की जर सीतेला परत पाठवून युद्ध थांबवत असेल तर का नाही तिला परत पाठवावी? जे युद्धाचे वास्तविक कारण आहे, आपल्याला त्या कारणावरही विचार करायला हवा महाराज. कारणावर नाही, केवळ निवारणावरच विचार केला जाईल. कोणत्या प्रकारे आपल्या जमिनीवर आलेल्या दुस्साहसी काही नरवानरांच्या संघटित शक्तीला आमची सीमा ओलांडण्याचा दंड देऊन नंतर सागराच्या पलीकडे ढकललं पाहिजे, केवळ याच गोष्टीची योजना केली पाहिजे, बस. लंकेशांवरील कुठलीही टीका अपराध मानली जाईल. मूळ विषयाला सोडून आणखी कोणतीही चर्चा नकोय. आपण व्यर्थपणे तर्क वितर्कात वेळ घालवत राहिलो आणि ते लोक समुद्रावरून बुडून आपल्या डोक्यावर येऊन बसले. आपल्याला अशी नीती अवलंबली पाहिजे ज्यामुळे त्या सरपटणाऱ्या सापांचे फणे तिथेच ठेचले जातील. तू सेनाध्यक्ष पदाला अनुकूल अशीच गोष्ट केली आहेस. आपल्याला सावध राहिलं पाहिजे, परंतु प्रथम प्रहारही करता कामा नये. क्षमा महाराज, याच नीतीचा मी नेहमी विरोध करत आलोय. याच नीतीचा परिणाम आहे की आज मुंग्यांनाही पंख फुटले आहेत. पंख फुटणे हे मुंग्यांचे प्राण जाण्याचे संकेत आहे. महाराज, मुंग्यांना चिरडण्याची आज्ञा द्यावी. त्याची ही वेळ येत आहे, परंतु आता आम्हाला आपल्या व्यूहरचनेप्रमाणे किल्ल्याच्या कोटातच राहिलं पाहिजे. ज्याप्रमाणे अभिमंत्रित कवचात शरीर सुरक्षित राहतं, कोणत्याही अस्त्रशास्त्राचा प्रभाव त्यावर होत नाही, आपणही आपल्या विराट विशाल अभेद्य किल्ल्याच्या आत सुरक्षित परंतु सावधानतेनं सैन्य संचालन करत दक्षतेने त्यांच्या हालचालींना गिधाडाच्या दृष्टीने निरखत राहू. परंतु ते गप्प नाही बसणार. ते आक्रमण करून लंकेचं दार तोडून आत येण्याचा प्रयत्न करतील, पण सफल होणार नाहीत. कारण की लंकेच्या किल्ल्याच्या कोटाला ओलांडून देवता सुद्धा आत येऊ शकल्या नाहीत. हा, आमच्या भक्कम किल्ल्याच्या कोटावर डोकी आपटून आपटून हळूहळू अवश्य थकून जातील. तीच वेळ असेल एका थकलेल्या शत्रूवर तुटून पडण्याची. आता त्यांना संपवणं आपल्यासाठी सहज शक्य होईल. महाराज, माझ्या दूतांची बातमी आहे की त्यांनी
अद्भुत गरुड व्यूहाची रचना केली आहे जी अभेद्य आहे. चूक, तू त्यांच्याकडून प्रभावित होऊन आला आहेस. अरे तोडण्याचा प्रश्नच कुठे येतो. गरुड विवाह असोत अथवा शकट अथवा चक्र विवाह बरोबर मोर्चा बंदी करून आपले ध्येय तर त्यांनी बनवलेले व्यूहात नष्ट करण्याचं आहे. व्यूह बनवूनही ज्या कठीण व्यूहात ते फसले आहेत त्यांचा अंदाज तू का नाही घेत? पाठीमागे अथांग समुद्र, समोर लंकेच्या किल्ल्याची अभेद्य भिंत, त्याच्यामध्ये वाळवंटी प्रदेश, रसद मिळाल्याशिवाय सेना कोठपर्यंत टिकून राहू शकेल? होय, महाराजांचा विचार खूप सखोल आहे. शत्रू आपली शक्ती नष्ट करून आपल्याच व्यूहात तडफडून जीवेनिशी मरतील. तरी सुद्धा शत्रू शत्रू आहे. प्रत्येक परिस्थितीचा सामना करण्यासाठी सावध राहिलं पाहिजे. यासाठी आपली अंतर्गत सुरक्षा आणि रणांगणात जाण्याची स्थिती आल्यावर त्याला सामोरे जाण्याची पूर्व योजना आपल्याला आतापासून केली पाहिजे. महाराज, माझ्या दूतांची बातमी आहे की त्यांनी अद्भुत गरुड व्यूहाची रचना केली आहे जी अभेद्य आहे. चूक, तू त्यांच्याकडून प्रभावित होऊन आला आहेस. अरे तोडण्याचा प्रश्नच कुठे येतो. गरुड विवाह असोत अथवा शकट अथवा चक्र विवाह बरोबर मोर्चा बंदी करून आपले ध्येय तर त्यांनी बनवलेले व्यूहात नष्ट करण्याचं आहे. व्यूह बनवूनही ज्या कठीण व्यूहात ते फसले आहेत त्यांचा अंदाज तू का नाही घेत? पाठीमागे अथांग समुद्र, समोर लंकेच्या किल्ल्याची अभेद्य भिंत, त्याच्यामध्ये वाळवंटी प्रदेश, रसद मिळाल्याशिवाय सेना कोठपर्यंत टिकून राहू शकेल? होय, महाराजांचा विचार खूप सखोल आहे. शत्रू आपलीच शक्ती नष्ट करून आपल्याच व्यूहात तडफडून मरतील. तरी सुद्धा शत्रू शत्रू आहे. प्रत्येक परिस्थितीचा सामना करण्यासाठी सावध राहिलं पाहिजे. यासाठी आपली अंतर्गत सुरक्षा आणि रणांगणात जाण्याची स्थिती आल्यावर त्याला सामोरे जाण्याची पूर्व योजना आपल्याला आतापासून केली पाहिजे. सर्वोच्च सेनाध्यक्ष पदाचे पद युवराज इंद्रजितच सांभाळून ठेवतील. सर्व युद्धांचा विक्रम आहे की इंद्रजितानं ज्या युद्धांचं नेतृत्व केलं आहे त्यात आपला नेहमी जय झाला आहे. मी आज प्रतिज्ञा करतो की मी आपल्या पूर्वजांच्या निष्ठेवर आणि लंकेच्या प्रतिष्ठेसाठी माझे प्राणही पणाला लावेन. या सर्वोच्च पदाच्या प्रतिष्ठेवर मी जिवंत असेपर्यंत आच येऊ देणार नाही. वीर इंद्रजित, तिन्ही लोकात लंकेचा गाजावाजा आणि राक्षसांचा दबदबा तुझ्यामुळेच बनला आहे. मेघनाथ, तूच रावणाच्या विशाल कपाळावर मुकुट बनून शोभत आहेस. पुत्रा, तुझ्याशिवाय मी अपूर्ण आहे. सर्वोच्च सेनाध्यक्ष पदावर राहून सुद्धा पश्चिम द्वारावर आपले सेनाध्यक्ष आणि सेनेबरोबर तू स्वतः राहा. पश्चिम द्वार अत्यंत महत्वपूर्ण आहे. असंच होईल महाराज. आपल्या पूर्वेकडील तटावर जे लंकेचं प्रमुख द्वार पण आहे तिथे राजकुमार प्रहस्त आपल्या ताब्यातील सेनेसह उभे राहतील. मी शपथ घेतो की माझे प्राण असेपर्यंत कोणीही पक्षी पूर्वद्वारातून लंकेत प्रवेश नाही करू शकणार. रावणानं लंकेची तटबंदी सुरू केली आहे. असं? होय, माझे चारही मंत्री अनल, पनस, संपाती आणि प्रवती पक्षी बनून शत्रुसेनेचे निरीक्षण करण्यासाठी लंकेत गेले होते. त्यांनी हा वृत्तांत दिला आहे की आज महाराज सुग्रीवांबरोबर रावणाचं जे मल्लयुद्ध झालं त्यानंतर लगेचच त्याने राजमहालात आपल्या मंत्र्यांची सभा बोलावली. तेथे या गोष्टी चर्चा झाली की पुढे काय करायचं. त्या सभेत त्याचे आजोबा माल्यवान यांनी आपला विरोध सोडून आपल्याबरोबर तह करण्याचा सल्ला दिला. परंतु रावणाला त्यांचा सल्ला नाही पटला आणि रावणाने लंकेची तटबंदी करण्याचे आदेश दिले. बसा. तो काय विचार करतो? तो प्रथम आक्रमण करणार का आमच्या आक्रमणाची वाट पाहणार?
त्याने जी व्यूहरचना केली आहे त्यातून असं वाटतं की तो विचार करतो की प्रथम आपण आक्रमण करावं, ज्यामुळे आपली शक्ती आणि संघटनेचा पत्ता लागेल. त्याची व्यूहरचना कशी आहे? लंकेच्या पूर्व दारावर त्याने सेनेसहित आपला मुलगा प्रहस्त याला रक्षणासाठी नेमले आहे. दक्षिणेचं दार महाबली महापार्श्व आणि सेनापती महोदरांच्या संरक्षणात आहे आणि त्यांनी विशेष करून आपला महापराक्रमी पुत्र इंद्रजितला पश्चिम दाराच्या रक्षणाचा भार सोपवला आहे. आणि स्वतः रावण गुप्तचरांचे प्रधान शुक आणि सारंग इत्यादी राक्षसांबरोबर उत्तर दारावर उभा राहिला आहे. या व्यूहरचनेचा अर्थ आपण काय समजता? माझ्या विचारात रावण हा विचार करतो की जेव्हा आम्हाला आमचे गुप्तचर हे सांगतील की दक्षिण दारावरील मोर्चा कमजोर आहे, तेव्हा आपण नक्कीच आपल्या सेनेच्या अधिक भागासहित त्या दारावर आक्रमण कराल. त्या आक्रमणामुळे आपली युद्धनीती, सेना संचालनाच्या पद्धती याची माहिती होईल. मग हेही होऊ शकतं, जर आपण सर्व शक्ती त्या दारावर लावली तर दुसरा मोर्चा कमजोर होऊन जाईल. त्या अवस्थेत शक्यता आहे की इंद्रजित आपला पश्चिम दरवाजा उघडून बाहेर पडेल आणि दक्षिण दिशेला लढत असलेल्या आपल्या सेनेवर पाठीमागून आक्रमण करेल. मग महापार्श्व आपला दरवाजा उघडेल. त्या दोघांच्या मध्ये अडकून आपल्या सेनेचा विनाश होऊ शकतो. परंतु जर आपलं आक्रमण इतकं तीव्र आणि वेगवान झालं की पहिल्याच हल्ल्यात आपण दक्षिण दार तोडून पुढे जाऊ शकलो, तर काय नगरावर आपला अधिकार होऊ शकतो? नाही. का? कारण नगराच्या ठीक मध्यभागात रावणाचा एक प्रमुख सेनापती विरूपाक्ष अस्त्रशस्त्राने सुसज्जित एका विशाल सेनेसह अशाच वेळेची प्रतीक्षा करत उभा आहे. अशा अवस्थेत आपली सेना त्रिमुखी व्यूहात फसली जाईल. याचा अर्थ हा आहे की जोपर्यंत आपण एकापेक्षा अधिक दरवाजे एकदम तोडून आत जाऊ शकत नाही, तोपर्यंत आपल्याला पुढे जाता कामा नये. माझाही हाच अभिप्राय आहे प्रभू. महाराज बिभीषण, या समाचारासाठी आम्ही आपले आणि आपल्या गुप्तचर मंत्र्यांचे आभारी आहोत. माझी आज्ञा आहे की सूर्योदय झाल्यावर बालीपुत्र अंगद पुरेशा सेनेसहित दक्षिण दारावर महापाश आणि महोदराचा सामना करेल. वायुपुत्र हनुमान पश्चिम दार तोडून सेनेसहित प्रवेश करेल आणि इंद्रजितशी सामना करेल. लंकेच्या पूर्व दारावर वानरश्रेष्ठ नील रावणपुत्र प्रहस्तशी टक्कर देईल आणि उत्तरेच्या दारावर जेथे ब्रह्माच्या वरदानाच्या शक्तीने अति उन्मत्त होऊन ऋषी आणि महात्म्यांवर अपकार करणारा रावण सतत फेऱ्या मारत आहे, तेथे लक्ष्मणाबरोबर मी जाईन. कारण की त्या राक्षस राजाचा वध मी स्वतः करण्याचा निश्चय केला आहे. महाराज सुग्रीव, जांबुवंत आणि महाराज बिभीषण मधल्या मोर्चावर राहतील, जिथून ते चारही दारांचे निरीक्षण करत राहतील. सेनेचा 1/4 भाग अस्त्रशस्त्राने सुसज्जित होऊन शिबिरातच राहील, ज्यांना युद्धात थकलेल्या दमलेल्या सैनिकांचे स्थान घेण्यास केव्हाही बोलावले जाईल. लक्ष्मणा, बोला. महाराज सुग्रीव, प्रभू. हनुमान, प्रभू. आपण सर्वांनी शिबिरात जाऊन माझ्या आज्ञेप्रमाणे व्यूहरचनेची व्यवस्था करा. सूर्य उगवल्यावर आपल्या सेना आपापल्या स्थानांवरती उपस्थित राहतील. जशी आज्ञा प्रभू.
रामाची तयारी महासंग्रामाची. एकीकडे बळ राक्षसी दुसरीकडे सेना रामाची, दुसरीकडे सेना रामाची. निज स्वामीना जयकारुनी संचालना सेना निघे, संचालना सेना निघे. रणपूर्ण होता हे प्रभू निज कामनेचे यश मिळे, निज कामनेचे यश मिळे. रणपूर्ण होता हे प्रभू निज कामनेचे यश मिळे, निज कामनेचे यश मिळे. प्रभू, सेनेच्या वेगवेगळ्या तुकड्या आपापल्या निश्चित स्थानावर नियुक्त आहेत. आपले युद्धपती आणि सेनापती आपल्या आपल्या सांगितलेल्या ठराविक मोर्चावर आपल्या आज्ञेच्या प्रतीक्षेत आहेत. आपला इशारा मिळते क्षणी आक्रमण सुरू होईल. आता आपण निश्चित करा, पहिला हल्ला कोणत्या बाजूने होईल. महाराज सुग्रीव, आमच्या मनात एक विचार आहे. आक्रमण करण्याआधी रावणाला एक शेवटची संधी दिली जावी. ह्याच्या अगोदर आपले वीर योद्धे या सुंदर नगरीचा विनाश करून टाकतील. जर रावण सीतेला सन्मानपूर्वक परत करून मला शरण येईल तर मी त्याला क्षमा करेन. क्षमा करायची दादा? त्या पाप्याला ज्याने जगदंबेप्रमाणे पवित्र सीता मातेला पळवलं, देवांना हानी पोचवली आणि आपल्या पित्या समान महात्मा जटायूंचा निर्दयतेने वध केला. लक्ष्मण, नाही दादा, ज्याने माझ्या देवतुल्य भावाच्या मनाला दुःख दिलं आहे त्याला मी क्षमा करण्यास संमती नाही देत. लक्ष्मणा, शास्त्र सांगतं की सामर्थ्यवानाला क्षमेचा गुण सोडून नाही चालत. दयाच वीराची शोभा असते. देवगुरु बृहस्पतींनी राजनीतीचे शिक्षण देताना सांगितले आहे की स्वतःच्या क्रोधाला प्रदर्शित करताना, कोण्या एका व्यक्तीला पापाचा दंड देताना जर त्याची प्रजा आणि निर्दोष प्राण्यांचा सर्वनाश होण्याची संभावना असेल तर वीरपुरुषाने स्वतःच्या क्रोधाला शांत करून क्षमेच्या गुणाला स्वीकारावे आणि शत्रूला आपल्या पापाचे प्रायश्चित्त करण्यास अवधी द्यावा. हाच राजधर्म आहे आणि हीच राजनीती आहे. प्रभो, ही योजना रजोचित पण आहे आणि धर्मोचितही. आता प्रश्न हा आहे की आपला दूत बनवून कोणाला पाठवलं पाहिजे. कारण की दूत असा असला पाहिजे जो परमबुद्धिमान हवा, परमवीर पण हवा. कारण की असा शत्रू कोणत्याही वेळी कपट करू शकेल. दादा, मग तर आपल्याला वीर हनुमानांना पाठवायला हवं. नाही. का? कारण शत्रू असंच समजेल की सर्व वानर सेनेत एकच वीर योद्धा आहे ज्याला वारंवार पाठवत आहेत. प्रभो, माझ्या मते युवराज अंगदला या कामासाठी पाठवलं जावं. अंगद, तू युवराज आहेस. तुला हे काम मंजूर आहे? प्रभू, इतके विद्वान ज्ञानवान असून सुद्धा मला यासाठी योग्य समजलात, माझं महाभाग्य. आपण माझा गौरव वाढवलात कृपानिधान. दूताची मोठी जबाबदारी असते अंगद. शत्रूला भरलेल्या सभेत आपल्या स्वामीचा संदेश ऐकवायचा आणि आपल्या मताशी सहमत करण्याचा. आपल्या स्वामीच्या शक्तीचे अशा प्रकारे वर्णन कर
की आपल्या स्वामीचा मानही राहील आणि समोर ऐकणाऱ्याला आपला अपमानही वाटणार नाही. आत्मसंयम दूताचा सर्वात मोठा गुण आहे अंगद. प्रभू, ज्याच्या डोक्यावर वरदहस्त ठेवाल तो बुद्धी, विवेक, गुण, ज्ञान यांची खाण बनतो. कृपानिधान. तू काय उद्देश घेऊन चालला आहेस हे चांगल्या प्रकारे समज. रावणाने सन्मानपूर्वक सीतेला परत पाठवावे, रक्तपात आणि संघर्षाची वेळ येऊ नये, हाच उद्देश आहे आमचा. तू आमच्याकडून शांती दूत बनून जात आहेस बालीकुमार. शांती संदेश हा रामाचा घेऊन जा युवराज, एक अवसर द्या शत्रूला, वीरोचित हे काम, वीरोचित हे काम. मला आशीर्वाद द्या रघुनाथ. मी सफल होऊन आपल्या पायाशी परत येईन. दूताचे आणखीन एक कर्तव्य असते बालीकुमार. शत्रूच्या समोर आपल्या दलाची शक्ती आणि सेनेच्या बलसामर्थ्याचे वर्णन अशा चतुराईने करायचे की शत्रू आतल्या आत थरथरला पाहिजे. ज्या विश्वासानं आपण ही जबाबदारी माझ्यावर दिली आहे ती मी निभावू शकेन असा आशीर्वाद द्या मला प्रभू. जा, विजयी हो. मला आज्ञा द्या महाराज. सफल होऊन परत. यशस्वी हो. सावधान! कोण आहेस तू? राजदूत. कुणाचा राजदूत? आमचे स्वामी श्री रामप्रभूंचा दूत. येण्याचा उद्देश? लंका नरेश रावणाला आमचे स्वामी श्री रामांचा संदेश देणं. तिथेच उभा राहा. सेनापतीची परवानगी मिळाल्यावरच पुढे येऊ शकशील. मी परवानगीची वाट पाहेन. कोण आहे? शत्रूचा दूत आहे. शत्रूचा दूत आहे, सेनानायकाला सांगा. शत्रूचा दूत आहे, सेनानायकांना सांगा. शत्रूचा दूत आहे, सेनानायकांना सांगा. शत्रूचा दूत आहे, सेनानायकाला सांगा. सेनानायक जी, शत्रूचा दूत आहे. आत येण्याची परवानगी मागतोय. येऊ दे, परंतु त्याला सांगा की त्याच्या सेनेला मागे पाठव. त्यानंतरच दार उघडलं जाईल. आपल्या सेनेला मागे जाण्यास सांगावं, नंतरच नगराचं दार उघडण्यात येईल. सर्वांनी मागे जावं. सेनानायक जी, दरवाजे उघडले जावेत. शांती दूत प्रभु रामाचा घेऊन शांती
शांती संदेश असत अधर्म अनीतीच्या नगरी केला प्रवेश नगरी केला प्रवेश. तुला महाराजांना भेटायचं आहे? होय. दूताला शस्त्राची आवश्यकता नसते. आपली गदा इथेच ठेव. जय श्रीराम. ही तर राजकुमार अंगदची गदा आहे. याचा काय संकेत आहे? त्यांनी दूताला आपले शस्त्रे सोडण्यास सांगितले असणार. त्यामुळे राजकुमाराने आपली गदा त्यांना न देता आपल्या सेनेकडे पाठवली. ताठमान अभिमान प्रभूच्या सेनेची शान निर्भय सिंह सम राक्षसांच्या सेने साहस अपार प्रभू रामाचा आधार जणू उडी गेई महासागराच्या उदरात. थांबे ना कुणाच्या योगी सरळ चालत निघे सूर्याचा प्रकाश जणू दाट जंगलामध्ये. रामाची या सेनेमध्ये मोठे मोठे योद्धे जरी अंगदच शूर आणि बुद्धीची प्रभा दिसे. तुला महाराजांना भेटायचंय? होय. दूताला शस्त्राची आवश्यकता नसते. आपली गदा इथेच ठेव. जय श्रीराम. ही तर राजकुमार अंगदची गदा आहे. याचा काय संकेत असू शकतो? त्याने दूताला आपले शस्त्रे सोडण्यास सांगितले असणार. त्यामुळे राजकुमाराने आपली गदा त्यांना न देता आपल्या सेनेकडे पाठवली. ताठमान अभिमान प्रभूच्या सेनेची शान निर्भय सिंह सम राक्षसांच्या सेने साहस अपार प्रभू रामाचा आधार जणू उडी गेई महासागराच्या उदरात. थांबे ना कुणाच्या योगी सरळ चालत निघे सूर्याचा प्रकाश जणू दाट जंगलामध्ये. रामाची या सेनेमध्ये मोठे मोठे योद्धे जरी अंगदच शूर आणि बुद्धीची प्रभा दिसे. लंकेश्वरांचा विजय असो. काय महाराज, शत्रूचा एक दूत आला आहे. त्याचं म्हणणं आहे की त्याने असा एक प्रस्ताव आणलाय ज्यामुळे युद्ध करण्याची आवश्यकता नाही पडणार आणि लंकेत शांती लाभेल. शांतीचा प्रस्ताव आणला आहे. वा रामा, युद्धाच्या आधीच शांतीदूत पाठवून दिलास. अजून तर तू आमच्या चंद्रहासाची चमक पाहिली नाहीस, आधीच घाबरून गेलास. पाठव त्या दूताला. जशी आज्ञा महाराज. कोण आहेस तू? काय संदेश घेऊन आलायस? महाराज, सभ्य देशांच्या राजदरबाराची पद्धत असते की दुसऱ्या राज्यातून आलेल्या राजदूताचा
आदर करून प्रथम त्याला आसन दिलं जातं, नंतर सन्मानानं त्याचं आदरातिथ्य करून त्याला त्याच्या येण्याचं कारण विचारलं जातं. मूर्खा, इतकं पण माहित नाही की राजदूत त्याला म्हणतात ज्याला एखाद्या राजानं पाठवलेलं असतं. जंगलातून आलेल्या कोण्या भिकाऱ्यानं पाठवलेल्या वांद्राला राजदूत नाही म्हणत. आपण राजांची गोष्ट करता लंकेश्वर. मी ज्यांचा दूत आहे ते तर राजांचेही राजा आहेत, राजराजेश्वर आहेत. ते केवळ या भूमिखंडाचेच नाहीत, परंतु तीनही लोकांचे स्वामी आहेत. देवता, वेद आणि विधींचेही ते नायक आहेत. मी त्याच त्रिलोकेश्वराचा, श्रीरामांचा राजदूत आहे. तो हरी आहे, हर आहे वा ब्रह्मा आहे? कोण आहे तो? तू इतक्या मोठ्या मोठ्या गोष्टी जे मला ऐकवतो आहेस त्या तुझ्या रामाची वास्तविकता एवढीच आहे की तो एक भटकणारा वनवासी आहे, ज्याला त्याच्या राज्यातून हकलवलं गेलं आहे. सांग, त्या भिकाऱ्यानं काय संदेश देऊन पाठवलाय तुला? महाराज रावण, आपण माझ्या स्वामी राजराजेश्वर श्रीरामांचा अपमान केलाय, म्हणून मला नियमानुसार या सभेतून निघून जायला हवं. राजदूताचा सन्मान त्याच्या राजाचा सन्मान असतो, म्हणून राजदूताचं प्रथम कर्तव्य आहे की तो आपल्या सन्मानाचं रक्षण करेल, कारण की माझ्या अपमानाचा अर्थ होईल माझे स्वामी राजराजेश्वर श्रीरामांचा अपमान. म्हणून माझ्यासाठी दोनच मार्ग आहेत. पहिला तर हा की जिथे सन्मानपूर्वक आसन नाही दिलं गेलं मी त्या सभेतून निघून जाणं, परंतु जो संदेश मी आणलाय तो इतका महत्त्वपूर्ण आहे, त्यावर लंकावासियांचं, सर्व राक्षस जातीचं जीवन मरण अवलंबून आहे. त्यासाठी माझा दुसरा मार्ग हा आहे की मी या सभेत माझ्यासाठी एक राज्योचित आसन स्वतःच निर्माण करावं. त्यावर सन्मानपूर्वक बसून मी आपल्या राजाचा संदेश आपल्यापर्यंत पोहोचवू शकेन. जय श्रीराम. श्रीराम. अंगद देयनी तिस शासन आजवर कुणी नच पाहियासम. तिन्ही लोकींच्या स्वामीच्या दूता बसण्यासही जो देईन आसन. दैवी बळ अंगदच्या अंगी अभिमानी शब्दांचे भाषण शेपटीचा उपयोग करूनिया शेपटीचे जो करीतासन. हे दशग्रीव, आता माझ्या येण्याचं कारण आहे. मी आपलं हित आणि चांगल्यासाठी श्री रघुवीरांचा दूत बनून आलो आहे. महाराज, माझ्या पित्याबरोबर आपली मित्रता होती, म्हणूनही मी आपल्याला चांगलं मत द्यायला आलो आहे. आपलं कुळ उत्तम आहे. आपण पोलिस तर ऋषींचे पुत्र आहात. आपण शिवाची आणि ब्रह्माजींची पूजा करून त्यांच्याकडून पुष्कळसे वर मिळवले आहेत आणि आपण सिद्ध केलंय. त्याच शक्तीने आपण सर्व लोकपालांना जिंकलाय. परंतु नंतर आपण काही संगदोष अथवा दुर्मतीच्या कारणानं त्या शक्तींचा दुरुपयोग करून ऋषी, देवता, गंधर्व, अप्सरा, नाग, यश आणि राजांचा मोठा अपराध केलाय. त्याच राजमदानं आंधळे होऊन आपण
जगत जननी सीतेला पळवून आणलाय. जेव्हा पापकर्म अशा प्रकारे आपल्या पराकाष्ठेला पोहोचतात तेव्हा दैवी शक्तींना पापांचा नाश करावाच लागतो. परंतु त्या नाशाबरोबरच पाप्याची मोठी दुर्गती होते. त्याचा अंत फार भयानक असतो आणि मृत्यूनंतर त्याची दशा अत्यंत दुःखद असते. आपली पाप आज आपल्याला त्या सीमेपर्यंत घेऊन आली आहेत. मी आपल्या हितासाठी आपल्याला हाच सल्ला द्यायला आलो आहे की हा एकच असा क्षण आहे की जर आपल्याला हवं असेल तेव्हा रामाची क्षमा मागून त्यांना शरण जावं. श्रीरामाची ही एक पद्धत आहे की जो खऱ्या मनानं शरण आलेल्यांच्या दोषांकडे नाही पाहत. कुणी शरण आल्यावर बोलावलं की माझं रक्षण करा, प्रभू माझं रक्षण करा, अशी आर्त हाक ऐकल्यावर प्रभू शरणागताला अभय प्रदान करून संसारातील सर्व दुःखातून मुक्त करतात. त्यांच्या बाणात तिन्ही लोकांना एकदम भस्म करण्याची शक्ती असून सुद्धा ते एका खऱ्या वीराप्रमाणे दयेला नाही सोडत. म्हणून आपण माझा ऐका. याच वेळेला आपली शस्त्र खाली टाकून आणि क्षमायाचना करून आपल्या समस्त कुटुंबियांसह श्रीरामांना शरण जाऊन माता जानकीला मोठ्या आदरानं त्यांच्या पतीकडे परत करा. श्रीराम असे उदार आणि कृपाळू आहेत की आपला क्षमा शब्द ऐकण्याआधीच आपल्याला क्षमा करतील. असं आम्ही क्षमा मागितल्यावर ते आम्हाला क्षमा करतील, या गोष्टीचा तू आम्हाला विश्वास देतोस? आम्ही सीतेला घेऊन आमच्या कुटुंबियासमवेत ताती तृण धरून त्याची क्षमा मागायला इतक्या दूर त्याच्या छावणीपर्यंत गेलो आणि त्याने आम्हाला क्षमा न करता आम्हाला बंदी बनवलं तर सर्व जग आमच्यावर असेल. या गोष्टीचा विश्वास कसा ठेवायचा? महाराज रावण प्रभूवर विश्वास ठेवलाच पाहिजे. ज्याचा प्रभूवर पूर्ण विश्वास नसतो त्याला प्रभूची प्राप्ती कधीच नाही होऊ शकत. आपल्याला सूचित करण्यासाठी मी इतकंच सांगतो की जेव्हा वानर सेनेनं सुसज्जित होऊन लंकेला चारही बाजूनं वेढलं आणि सर्वजण लंकेवर हल्ला करण्यास श्रीरामप्रभूंच्या आज्ञेची प्रतीक्षा करत होते तेव्हा त्यावेळी त्या करुणासागरानं मला बोलावून स्वतः सांगितलं की जा, रावणाला जाऊन सांग की मी युद्धाच्या ज्वाळेत लंकेच्या निर्दोष प्रजेची आहुती नाही देऊ इच्छित. जर तो जानकीला पूर्ण सन्मानानं माझ्या ताब्यात देईल तर त्याच वेळी त्याला क्षमा करेन आणि लंकेतून परत निघून जाईल. मला शांती पाहिजे. तू माझा शांतीदूत बनून महाराज रावणांच्या भेटीला जा. ही गोष्ट रामानं स्वतः म्हटली. तू मला माझी सीता देऊन टाक, मी परत निघून जाईन. मी युद्ध नाही करणार, मला शांती हवी आहे. होय महाराज, त्यांनी स्वतःच सांगितलंय. हा, हीच गोष्ट मी तुझ्या तोंडून ऐकू इच्छित होतो. हीच गोष्ट राम म्हणाला की मी युद्ध नाही करणार, मला शांती हवी आहे. मूर्खा, या गोष्टीत तुला रामाची दया दिसली, त्याची भीती नाही दिसली की रणभूमीत रावणाच्या समोर येण्याच्या विचारानं त्या धनुर्धराचे हात पाय कापू लागले. त्याच्या प्रिय पत्नीला कोणी पकडून नेलं. त्या शत्रूसाठी इतक्या महिन्यामध्ये त्याच्या रक्तामध्ये सोडाची कोणतीही ज्वाला नाही भडकली. मग ते क्षत्रियाचं रक्त नाही, तो तुझा परमवीर, तो भिकाऱ्याप्रमाणे आमच्याकडे सीतेची भीक मागत आहे. त्याला जाऊन सांग, सीता कोणी भिक्षेत देण्याची गोष्ट नाहीये. अशी अनमोल गोष्ट तर आपल्या पराक्रमानं जिंकावी लागते. माता सीतेला त्यांनी आपल्या पराक्रमानंच जिंकलेलं होतं. महाराज, बहुतेक आपण विसरला ते शिवधनुष्य जे श्रीराम प्रभूंनी काळीप्रमाणे उचलून तोडलं होतं. त्याच धनुष्यावर आपल्या सामर्थ्याची परीक्षा पाहण्यासाठी आपणही गेला होतात आणि ऐकलंय ते आपल्याला उचलताही नाही आलं. प्रतिशोध वीरतेचं लक्षण नाही होत आणि भेकडात शत्रूला क्षमा करण्याचं साहस नसतं. या दंतकथामध्ये काय ठेवलंय मूर्ख वानरा? तू म्हणाला होतास तुझे वडील आमचे मित्र होते, पण आपल्या कुळाची ओळख नाही दिलीस तू. महाराज, देवराज इंद्राचा पौत्र महाराज वालींचा मी पुत्र आहे. माझं नाव अंगद आहे.
मी अशीही एक दंतकथा ऐकली आहे की माझे वडील महाराज बालींनी एका वेळी रावण नावाच्या कोण्या प्राण्याला आपल्या शेपटीत बांधून अनेक पर्वत फिरत राहिले होते. हा तोच बाली आहे ज्यानं अमृत मंथनाच्या वेळी समुद्राला घुसळण्यासाठी मदत केली होती. तू वानरराज बालीचा पुत्र आहेस? त्यांचे व आमचे मैत्रीचे संबंध होते. आम्हाला हे पाहून अत्यंत दुःख होत आहे की अशा महाबलवानाचा पुत्र असून एका तुच्छ मानवाचा दूत बनून आनंदित होत आहेस. जो तुझ्या वडिलांचा हत्यारा आहे त्याच्या मागे सेवकाप्रमाणे हात जोडून चालत आहेस. तू आपल्या वंशाला लाज आणली सांगत. असंही असेल की बालीच्या मरणानंतर सुग्रीवाच्या भयाने कुणीही बिचाऱ्या अंगदची साथ नसेल दिली आणि हा निस्सहाय्य अवस्थेत आपले काका आणि पितृहत्या करणाऱ्याची सेवा करण्यासाठी विवश झाला असेल. तर हीच गोष्ट असेल तर आम्ही असताना तू स्वतःला असहाय्य समजू नकोस. अंगद, तू आमच्या पुत्राप्रमाणे आहेस. आम्ही तुला तुझं राज्य परत मिळवून देऊ. तुझ्या वडिलांच्या गादीवर तुझाच अधिकार आहे. तू स्वतःला असहाय्य समजू नकोस. आपल्या मनातील बदल्याची भावना विजू देऊ नकोस. तू रामाच्या विश्वासातील आहेस. त्याचा फायदा घे. एकांतात हळूच त्याचा वध करून आपल्या पित्याच्या हत्येचा बदला घे. हेच एका वीर पुत्राचं कर्तव्य आहे. हे दशानन, आपण परत परत वीरतेचं वर्णन करत आहात, परंतु खऱ्या वीरतेचे गुण नाही जाणत महाराज. प्रतिशोध वीरतेचं लक्षण नाही आहे आणि भेकड कधी शत्रूला क्षमा करण्याचं साहस नाही करू शकत. जर श्रीराम प्रभू आपल्या अपराधांना विसरून आपल्या चरणाशी आश्रय प्रदान करतील तर ती त्यांची महानता आहे, त्यांची उदारता आहे, त्यांची परमवीरता आहे, भेकडपणा नाही. ज्यांनी आपल्या बाणांनी आपली आजी तारका, आपले मामा मारीच, आपला भाऊ खरदूषण यासारख्या योद्ध्यांना आपल्या विशाल सेनेबरोबर एकट्यानंच मारलं, त्यांना शक्तिहीन नका समजू. ते तिन्ही लोकांचे स्वामी आहेत. माझ्या महाबली पित्यानं मरते वेळी मला हे रहस्य सांगितलं होतं आणि आज्ञा केली होती की मी त्यांच्या श्रीचरणाची सेवा करत राहावं. म्हणून आपण माझ्यावर दया करून माझी सहायता करण्याची गरज नाही आणि आपण आपल्यावर दया करा आणि जमलं तर श्रीरामांच्या चरणाशी शरण जाऊन आपला देश आणि राक्षस जातीचा नाश होण्यापासून वाचवा. खूप झाली ही वल्गना. मतिमंदा, तू रावणाच्या शक्तीला नाही ओळखलंस. आमचा हात खड्गाच्या दिशेला जातो तेव्हा आकाशात लोकपाल भीतीनं कापू लागतात. ज्या बाहूने स्वतः कैलासाला उचललं होतं त्या बाहूंच्या नुसत्या हलण्यानं देवता, गंधर्व आणि नक्षत्र पण भीतीनं श्वास रोखून ठेवतात. तुमच्या सैन्यामध्ये असा एक तरी योद्धा सांग ज्याच्याशी युद्ध करायला रावणाला आनंद होईल. आपण खरंच सांगितलं. आमच्या सेनेत असा कोणी नाही ज्याला आपल्याशी लढण्यात शोभा वाटेल. नीती म्हणते प्रीती आणि वैर बरोबरीच्यांशी करणं योग्य आहे. आपल्यासारखा पापी, कामी, स्त्री लोलूप जो लपून धोक्यानं परक्या स्त्रीला पळवून नेतो अशा नीचाबरोबर युद्ध करून कोणाची शोभा वाढेल. सावधान अंगद. हे नको समजूस की दूत बनून आला आहेस म्हणून तू काहीही बोललास तरी आमच्या हातून वाचशील. दूताच्या पण काही मर्यादा असतात. जर रावणाच्या समोर मर्यादा ओलांडल्यास तर इथेच तुझा अंत होईल. अभाग्या, जर तुला रावणाची मदत नको आहे तर त्याच्या क्रोधाला घाबर. रावण रावण किती वेळा या नावाला उच्चारणार आहात महाराज? मी हे जाणू इच्छितो, जगात किती रावण आहेत
मी कितीतरी रावणांची नावं आपल्या कानांनी ऐकली आहेत. महाराज, यापैकी आपण कोणते रावण आहात? एक रावण तर मी ऐकलंय की राजा बालीला जिंकण्यासाठी पाताळात गेला होता. तिथं मुलांनी त्याला तबेल्यात बांधून खूप मारलं. तेव्हा बालीने त्याला दया दाखवून सोडून दिलं. एका रावणाच्या बाबतीत मी ऐकलंय की सहस्त्रबाहूने एका जंतूप्रमाणे किडा समजून त्याला पकडलं होतं. तेव्हा पुलिस मुनींनी त्याला सोडवलं. एका रावणाच्या बाबतीत सांगण्यास संकोच वाटतो, कारण असं म्हणतात की माझ्या पिताश्रींनी त्याला आपल्या काखेत दाबून आपली पूजा करत राहिले. अशा वीरात आपण कोणते रावण आहात महाराज? मूर्खा, आम्ही तोच बलवान रावण आहोत ज्याच्या बाहूंची लीला कैलास पर्वत जाणतो. आमची शूरवीरता उमापती महादेवांना स्वीकार आहे, ज्यांच्यावर मुंडक्यांची फुलं चढवून आम्ही ज्यांची पूजा केली. आमच्या बाहूंचा पराक्रम दिग्पाल जाणतात. आमच्या छातीची कठोरता दाही दिशांचे हत्ती जाणतात. त्या दिग्गजांच्या या छातीवर आदळून आदळून तुटले आहेत. आम्ही ते जगप्रतापी प्रसिद्ध रावण आहोत ज्याच्या चालण्यानं पृथ्वी अशा प्रकारे डोलते जशी नावेत कोणी हत्ती चढला आहे. त्या रावणापुढे त्या मनुष्य रामाबद्दल बोलतो आहेस? मूर्खा, काही वानरांच्या साह्यानं ज्यानं समुद्रावर सेतू बांधला, हीच त्याची शूरता आहे. समुद्र तर पक्षी पण ओलांडतात, पण त्यामुळे ते काही शूरवीर नाही ठरत. जर तुझा स्वामी असा योद्धा आहे तर दूत कसले पाठवतो? शत्रूशी युती करताना त्या लाज नाही वाटत? महाराज, लाज तर केवळ आपलाच गुण आहे. या लाजेमुळेच आपण आपले गुण वारंवार गाताना नाही थकत. हे लंकेश, रामानं घाबरून मला दूत बनवून संधी करण्यास नाही पाठवलं. श्री रघुवीरांनी हे विचार करून पाठवलाय की कोल्ह्याला मारून सिंहाची शोभा नाही होत. या कारणानं ते तुमच्यावर दया करू इच्छितात, परंतु तुम्ही दयेला पात्र नाही. आता श्रीरामांची शेवटची चेतावणी तुम्हाला ऐकवतो. त्याने सांगितलंय की मी तुझ्या अपराधाची शिक्षा देण्यास लंकेच्या दारावर आलो आहे. ब्रह्माच्या वराच्या कारणामुळे तुला जो अभिमान आहे तो नाहीसा होण्याची वेळ आता आली आहे. राक्षसधम, जर सीतेला घेऊन तू मला शरण नाही आलास तर मी या पृथ्वीला राक्षसहीन करून टाकी. मंगल भाव मनात जपोनी दशरथ राज आनंदे मनोमानी. सीताराम चरित अति पावन मधुर सरस रस किति मन भावन.